मिरजेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जनसंवाद सभेची तयारी पूर्ण झाली असून आज नितीन बानगुडे पाटील यांनी जिल्हाप्रमुख संजय विभुते, शहरप्रमुख चंद्रकांत मैगुरे, पदाधिकारी यांच्या समवेत पाहणी केली। या जनसंवाद सभेला 50,000 नागरिकांची बैठक व्यवस्था केली आहे। तर सर्वांना आवाहन करण्यात आले आहे की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे। पण महाविकास आघाडीकडून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये उमेदवारीमुळे पेच कायम असून देखील उद्या शिवसेनेचा जनसंवाद सभेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे येणार असून ते काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। यातच उद्या डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा करणार का याचीही महाराष्ट्रातील जनतेला उत्सुकता लागली आहे। तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रभरच जनसंवाद सभा घेत आहेत। सांगली जिल्ह्यातली त्यांची जनसंवाद सभा उद्या 21 तारखेला मिरजच्या कोळेकर मठाच्या मैदानावर होते आहे आणि साधारणपणे सभेची तयारी आता पूर्णत्वाला चाललेली आहे। एकंदर आपण इथं बघितलं तर साधारण 50,000 लोकांची व्यवस्था बसण्याची इथं केलेली आहे आणि सांगली जिल्ह्यातली न भूतो न भविष्यात अशी सभा इथं होईल। आम्ही आज तयारीची पाहणी करतो आहोत। तयारी संपूर्ण आता बऱ्यापैकी अंतिम टप्प्यात आलेली आहे। आपल्या माध्यमानं मी लोकांना आवाहन करतो की आदरणीय उद्धवजी ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने इथं उपस्थित राहा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आमचे नेते माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे हे उद्या सांगली जिल्ह्यातील तमाम जनतेशी संवाद साधण्यासाठी येत आहेत। महाराष्ट्रामध्ये जो पिचलेला शेतकरी आहे, नरेंद्र मोदींनी जे स्वप्न दाखवलं होतं की प्रत्येक वर्षी 2 कोटी रोजगार देऊ, आजही जिल्ह्यामध्ये लाखो तरुण बेरोजगार आहेत। महिलांची अवस्था, युवकांची अवस्था, शेतकऱ्यांची अवस्था खऱ्या अर्थानं देशाला चिंतादायक अशी अवस्था आहे आणि म्हणून या सगळ्याशी संवाद साधण्यासाठी उद्धवसाहेब ठाकरे उद्या मिरज येथे येत आहेत। साधारण 50,000 पेक्षा जास्त लोक या मेळाव्याला येतील अशी आमची अपेक्षा आहे। त्या पद्धतीनं तालुक्यात, शहरात, जिल्ह्यात आम्ही बैठका घेतलेल्या आहेत। आम्ही आवाहन केलेलं आहे आणि आपल्याही माध्यमातून आम्ही लोकांना आवाहन करतो की खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं शिवसेनेवर अन्याय झाला, शिवसेना फोडली गेली, राष्ट्रवादी फोडली गेली, शिवसेनेचे आमदार पळवापळवी चालू आहे। म्हणजे देशामध्ये ज्याला महाशक्ती आपण म्हणवतो आणि ज्यांनी हा देश महासत्ता होणार अशी जी काही स्वप्न सर्वसामान्य लोकांना दाखवलेले आहेत, त्यांना आता स्वतःच्या 10 वर्षातल्या कामगिरीवर कदाचित विश्वास उरला नाही म्हणून त्यांना हे पक्ष फोडायची वेळ आलेली आहे। त्या महाशक्तीला जर धडा शिकवायचा असेल आणि आपल्याला खऱ्या अर्थानं